नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. बघा, 29 मे 2021 ला ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने संपुष्टात आणलं. त्यावेळेला ओबीसी नेत्यांनी जी आक्रमकता दाखवायला पाहिजे होती ती आक्रमकता दाखवली नाही, किंवा ओबीसी आरक्षण ज्या गोष्टीमुळे गेलं, ज्यांच्या चुकीमुळे गेलं, त्यांच्या विरोधात आक्रमकपणे भूमिकाही घेतली नाही आणि त्यांना रस्त्यावर अडवण्याची भाषाही केली नाही. पण सध्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. संपूर्ण मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला आहे आणि अशा वेळी जर शासनाने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं किंवा ओबीसी प्रमाणपत्र सरसकट दिलं तर हे ओबीसी नेते महाराष्ट्र पेटवून देण्याची भाषा करत आहेत किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाहीत अशा प्रकारची भाषा सध्या करत आहेत. मग 29 मे 2021 ला जेव्हा हे राजकीय आरक्षण गेलं तेव्हा हे इतके आक्रमक नव्हते, पण आता मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी वाढली कीच हे एवढे आक्रमक का झाले. याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे आणि हे सगळं प्लॅनड आहे. असं का म्हणतो मी, हे समजून घ्या. लगेच माझ्या व्हिडिओला सुरुवात झाली की लगेच तुम्ही कमेंट करायला जाता आणि काहीतरी कमेंट करता. व्हिडिओ पहिले पूर्ण पाहून घ्या. मी काय म्हणतोय ते अत्यंत अभ्यासपूर्ण आणि उदाहरणे देऊन त्याबद्दलचा डाटा देऊन तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. फक्त सत्ताधाऱ्यांची आणि या सर्व राजकीय लोकांची जी पोळी भाजण्याची पद्धत आहे ती फक्त समजून घ्या, एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. बघा काय झालं की 29 मे 2021 ला जेव्हा ओबीसीचं आरक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टाने संपुष्टात आणलं तेव्हा त्यांनी दोन कारणं दिली. पहिले कारण काय होतं की 50% मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण कोणालाही देता येणार नाही. मग ठीक आहे, पहिलं कारण होतं की 50% पेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही, तर 50% पेक्षा वरचं जे आहे ते कमी करा पण बाकीचं तर ठेवा. पण तसं न करता सुप्रीम कोर्टाने सगळंच आरक्षण रद्द केलेलं आहे राजकीय. दुसरी महत्वाची गोष्ट, सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा मुद्दा इथे मांडला की ओबीसींचा महाराष्ट्रातील इम्पेरिकल डाटा जो आहे तो आमच्यापर्यंत आला नाही, त्याच्यामुळे खरंच ह्या ओबीसी जाती मागास आहेत का हे ठरवता येत नाही आणि म्हणून आम्ही हे आरक्षण रद्द करत आहोत. आता हा जो इम्पेरिकल डाटा होता तो कोर्टात सादर करणं काम कोणाचं होतं? निश्चितपणे महाराष्ट्रातल्या सरकारचं होतं. आता महाराष्ट्रात त्यावेळी सरकार कोणाचं होतं? तर महाआघाडीचं होतं. म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर आणखी कोणीतरी एक उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, असं सगळं यांचं सत्ता होती. आता त्यावेळेला महाराष्ट्र शासनाकडे सुप्रीम कोर्टाने इम्पेरिकल डाटा मागितला. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने काय केलं की महाराष्ट्र शासनाकडे हा इम्पेरिकल डाटा नव्हता, म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला हा डाटा मागितला आणि सांगितलं की केंद्राकडून आम्हाला ताबडतोब इम्पेरिकल डाटा मिळावा, जो इम्पेरिकल डाटा आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायचा आहे. तेव्हा केंद्र सरकारकडे हा इम्पेरिकल डाटा होता, पण केंद्र सरकारने असं सांगितलं की आम्ही हा डाटा राज्य सरकारला देऊ शकत नाही. आणि हे न देण्यामागं केंद्र सरकारनं प्रामुख्यानं दोन कारणं सांगितलीत. पहिलं कारण की 2011च्या जनगणनेनुसार जी काही जातीय माहिती आमच्याकडे आलेली आहे ती 2011ची जी माहिती आहे ती विश्वासार्ह नाही. याचा अर्थ काय की जेव्हा 2011ची जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये जेव्हा लोकसंख्या मोजण्यासाठी जे फॉर्म भरण्यात आले त्या फॉर्मवर कदाचित लोकांनी आपल्या खऱ्या जाती सांगितलेल्या नसतील. म्हणजे समजा मी जर या जातीचा असेल तर मी जनगणनेच्या माहितीमध्ये दुसरीच जात मेन्शन केलेली असेल, अशा प्रकारची काहीतरी तिथे घोटाळेबाजी झालेली आहे असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे 2011ची जी जनगणना आहे त्या जनगणनेतून जी जातींची माहिती मिळाली ती विश्वासार्ह नाही, त्याच्यामुळे आपण ती कोर्टाला देऊ शकत नाही असं सांगितलं. दुसरं महत्वाचं कारण काय सांगितलं त्यांनी की 1931 ला फक्त 3000 जवळपास जाती होत्या ओबीसींच्या, परंतु 2011 मध्ये त्या जाती लाखाच्या घरात गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच जातींची पुन्हा पुन्हा नोंद झाली किंवा याच्यामध्ये खूप काही गोंधळ आहे, म्हणून आम्ही 2011ची माहिती तुम्हाला राज्य सरकारला देऊ शकत नाही. आणि म्हणून मग केंद्र सरकारनं राज्य सरकारला ही माहिती दिली नाही आणि राज्य सरकारनं कोर्टाला ही माहिती दिली नाही आणि मग कोर्टाने इम्पेरिकल डाटा नसल्यामुळं संपूर्ण ओबीसीचं संपूर्ण राजकीय आरक्षण संपुष्टात आणलं, रद्दबातल घडवलेलं आहे. मग आता याच्यामध्ये दोष कोणाचा आहे? निश्चितपणे दोन्ही सरकारांचा, राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा. कारण ज्या बेसिसवर केस चालणार होती तो बेस, तो पुरावाच यांनी दिला नाही. आता पुरावा न देण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण केंद्र सरकारचं कसं आहे माहिती आहे का? केंद्र सरकारचं तुम्हाला माहिती आहे, एक देश एक कायदा आणि फक्त आपल्या पक्षाचा फायदा. कळालं? मग त्याच्यामुळं सध्या वातावरणही तसंच बनवण्यात चालू आहे. अखंड भारत असेल किंवा मग वन नेशन आणि एकच कायदा वगैरे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आरक्षणापासून दूर नेणाऱ्या आहेत
आणि तशा प्रकारचा प्रचार सुद्धा चालू आहे की आरक्षण लवकरच संपुष्टात येईल, आरक्षण मुक्त भारत होईल आणि मग भारत ही महाशक्ती होईल वगैरे 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 सगळं. पण त्यावेळेला ओबीसी नेत्यांनी केंद्र सरकारने डाटा दिला नाही म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली का? निश्चितच नाही. मग आता नेमकं असं काय घडतंय की ओबीसी नेते अत्यंत आक्रमकरित्या मराठा आरक्षणाच्या विरोधात उभे टाकलेत आणि तीच खरी गोम आहे, तेच खरं षडयंत्र आहे. बघा तुम्हाला सांगतो कसं आहे माहितीये का, सध्या जे सरकार सत्तेमध्ये आहेत ते आरक्षणाच्या विरोधातलं आहे असं सर्वसामान्य लोकांचं मत आहे. त्यामुळं कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आरक्षण आहे ते रद्द करणे हे या सरकारचा एजेंडा आहे असं सुद्धा काही लोकांचं मत आहे. आणि या मतानुसार जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की जर समजा ओबीसी नेते मराठ्यांच्या विरोधात आक्रमक झाले तर मराठा सुद्धा ओबीसीच्या विरोधात आक्रमक होणार आणि दोघं जेव्हा एकमेकांच्या विरोधात आक्रमक होतील तेव्हा काय होईल की मराठे प्रयत्न करतील ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी आणि ओबीसी प्रयत्न करेल मराठ्यांना ओबीसी मध्ये न घेण्यासाठी आणि या भानगडीमध्ये कोणी नाही कोणी परत एकदा ओबीसीचं आरक्षण घेऊन सुप्रीम कोर्टात जाणार. कारण हे जे ओबीसीचं जे आरक्षण आहे ते संविधानानं दिलेले नसून वैधानिक आरक्षण आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे याच 2021च्या निकालामध्येच. आणि मग असं आरक्षण जे असतं त्याचं दर 10 वर्षांनी काय व्हायला पाहिजे, मूल्यमापन व्हायला पाहिजे. मग ते झालेलं नाहीये बऱ्याच दिवसापासून. आणि मग जर कोणी ओबीसीच्या या शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणाविषयी जर सुप्रीम कोर्टात गेलं तर सुप्रीम कोर्ट काय करेल, परत एकदा पुन्हा इम्पेरिकल डाटा मागवणार. कारण याचा बेस काय आहे या आरक्षणाचा, तर तो आहे इम्पेरिकल डाटा. मग इम्पेरिकल डाटा जर समजा ओबीसीचा परत एकदा सुप्रीम कोर्टात नाही गेला तर ज्या पद्धतीने 29 मे 2021 ला राजकीय आरक्षण ओबीसीचं संपुष्टात आलं त्याच पद्धतीनं ओबीसीचं शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण सुद्धा संपुष्टात येईल, ते सुद्धा कोर्ट रद्द करू शकते 100%. ज्याला वाटत असेल की असं होऊ शकत नाही त्यांच्यासाठी उदाहरण म्हणून सांगतो, 2022 ला मध्य प्रदेश मधलं इम्पेरिकल डाटा नसल्यामुळे 14% ओबीसीचं आरक्षण रद्द ठरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर तमिळनाडूमध्ये सुद्धा 2022 लाच इम्पेरिकल डाटा नसल्यामुळे 12% आरक्षण रद्द झालेलं आहे. आतापर्यंत 2 राज्यात 2022 मध्ये हे आरक्षण रद्द झालेत आणि त्याचं कारण फक्त इम्पेरिकल डाटा आहे. आणि आता सध्या ओबीसीकडे इम्पेरिकल डाटा नाहीये हे वास्तव आहे आणि हा डाटा नसल्यामुळेच त्यांचं राजकीय आरक्षण गेलं. आता मराठा आणि ओबीसी भांडणं लावायचे, स्वतः खूप आक्रमकता दाखवायची आणि यांच्यामध्ये भांडणं लावून एकमेकाचा विरोध करायचा आणि या विरोधातून कोणी नाही कोणी तरी सुप्रीम कोर्टात जाणार आणि मग ते सुप्रीम कोर्टात गेले की तिथं परत एकदा इम्पेरिकल डाटा मागवला जाणार आणि इम्पेरिकल डाटा नसल्यामुळं ओबीसीचं आहे ते शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण रद्द होणार. ही सगळ्यात मोठं षडयंत्र किंवा ही याच्या मागची खेळी आहे. म्हणून माझं ओबीसी बांधवांना आणि मराठा बांधवांना दोघांनाही माझी कळकळीची विनंती आहे की दोन्ही बांधवांनी एकमेकांना विश्वासात घ्यावं, एकमेकांशी चर्चा करावी आणि दोघांनीही एकमेकांना सहकार्य करावं. कोणत्याही नेत्याच्या किंवा आपल्या कोणत्याही लीडरच्या मागे न लागता आपल्या दोघांनी एकमेकांचं आरक्षण वाचवणं ते टिकवणं खूप महत्वाचं आहे. कारण नेत्यांकडे इतकी प्रॉपर्टी जमा झालेली आहे, गरिबांचे काम करता करता गरिबांना न्याय देता देता त्यांनी इतके स्वतः श्रीमंत झालेत की त्यांच्या 100 पिढ्या विना आरक्षणाच्या बसून खातील एवढी गडगंज संपत्ती या नेत्यांनी बनवलेली आहे. म्हणून नेत्यांच्या मागे न लागता मराठ्यांनी आणि ओबीसीने एकत्र यावं, एकत्र येऊन चांगलं काम करावं. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं तर त्याचं स्वागत करावं आणि ओबीसी आणखी स्ट्रॉंग करावा, मजबूत करावा, जेणेकरून ओबीसीचं आरक्षण सुद्धा टिकून राहील. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल, जर तुम्हाला चांगली वाटत असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळे समाज एकत्र राहतील, कोणत्याही नेत्याच्या किंवा उथळ विधानांनी ते आक्रमक होणार नाहीत, एकमेकांशी मिळून मिसळून राहतील आणि एकमेकांना सहकार्य करतील आणि एकमेकांच्या सहकार्यानेच स्वतःचा आणि या देशाचा विकास घडून आणतील. चल तर या देशाच्या विकासासाठी, या समाजाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध राहूया आणि एकता टिकून ठेवूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.